नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघूयात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिलाय. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तशी पुण्यात माहिती दिली असून संभाजीराजेंच्या आंदोलनाच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. पेट्रोल डिझेलच्या अन्यायी दरवाढी विरोधात काँग्रेसनं सोमवारी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. राज्यात एकाच वेळी 1000 ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय. राज्यातील उद्योजकांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते. तर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखवले असं उदाहरण मला देशातही निर्माण करायचं असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलेलं आहे. तर आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना, त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेलं नाहीये आणि त्यासाठी काही निकष आणि पातळ्या ठरवल्या आहेत. स्थानिक पातळीवरील प्रशासन निर्बंध किती शिथिल करायचे किंवा कडक करायचे याबाबत निर्णय घेईल असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र शासनानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ब्रेक द चेन अंतर्गत बेस्ट उपक्रमाला उद्यापासून सुरुवात होतीये. बस गाड्यांमधील पूर्ण आसन क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक जी आहे ती सुरू होणार आहे आणि तशी परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाकडून अधिकाधिक बस गाड्या चालवल्या जाणार आहेत. तर मुंबईकर प्रवासी जनतेनं कृपया याची नोंद घ्यावी आणि बसमधून प्रवास करतेवेळी तोंडावर मास्क अवश्य लावावा असं आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे. सिनेसृष्टीसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यात नियम शिथिल करून पुन्हा चित्रीकरण सुरू होणार असल्याचं समजतंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत याविषयी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचं देखील समजतंय. शनिवारी राज्य सरकारनं घोषणा केली की मुंबई आणि ठाणे या ठिकाणी बायो बबलच्या माध्यमातून शूटिंग केलं जाऊ शकतं, पण केवळ 8 तासात शूटिंगला परवानगी दिली जाणार आहे. मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील पहाटे झालेल्या वृक्षतोडीचा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी निषेध केलाय. या प्रकरणात पोलिसांनी अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करावा आणि खऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमध्ये होर्डिंग गँग काम करत असून ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन हे काम करत आहे आणि अशा पद्धतीनं झाडं तोडत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना टोला लगावलाय. नुसते आरोप करू नका, होर्डिंग गँग असेल तर सिद्ध करा असं पेडणेकर यांनी म्हटलंय. तर मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात झालेल्या वृक्षतोडीच्या बाबतीत मंगल प्रभात लोढा यांनी आरोप केले होते आणि त्याला प्रत्युत्तर देताना महापौरांनी हे उत्तर दिलंय. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलंय. कुवत नसणारी लोक मोदीजींना बोलायला लागलीत तर सर्व खासदार हे फक्त मोदींमुळेच आहेत. तर 5 वर्ष सत्ता भोगली ती ही मोदींमुळेच. 18 महिन्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांचा जनसंपर्क किती असा सवालही त्यांनी विचारलाय. याउलट देवेंद्रजींच्या काळात संपवलेलं VIP कल्चर पुन्हा सुरू केल्याबद्दल तुमचं आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुकच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे. तर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांवरती पत्रातून ही अशी टीका केली आहे. अभिनेता संजय दत्तने काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. अभिनेता संजय दत्त गेल्या 2 दिवसांपासून नागपूरमध्ये मुक्कामी आहे. तर सकाळी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी संजय दत्त शनिवारीच नागपूरमध्ये दाखल झाला होता, पण शनिवारी भेट होऊ शकली नाही आणि त्यानंतर आज सकाळी ही भेट झाली आहे. ही केवळ सदिच्छा भेट होती असंही त्यांनी सांगितलंय. युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केलाय. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे असं सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला त्यांनी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचं आत्मभान जागं केलं. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं.
प्रजाहितदक्ष मुत्सद्दी धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचं तेज आजही आपण अनुभवतो। शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे आणि या दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या 348व्या शिवराज्याभिषेकाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा शिवकालीन सुवर्ण अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरती करण्यात आलेला आहे। या सुवर्ण होण 350 वर्षांपूर्वीचा आहे आणि ज्या स्वराज्यातील एका शिलेदारांच्या कुटुंबानं तो जपून ठेवल्या होत्या, या सुवर्ण होण आतापर्यंत सापडलेला सर्वात महत्त्वाचा असा अमूल्य ऐतिहासिक ठेवा असल्याचं देखील यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। तर यापुढे किल्ले रायगड प्राधिकरणाकडे कायमस्वरूपी हा ठेवा जो आहे तो जतन करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा राज्य शासनानं परिपत्रक काढून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले असून पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात शिवशके राजदंड स्वराज्य गुढी उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्यानुसार भिवंडी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात सभापती विद्याथळे गटविकास अधिकारी डॉक्टर प्रदीप घोरपडे यांच्या हस्ते या ठिकाणी स्वराज्य गुढी उभारण्यात येऊन तिचं पूजन करण्यात आलं। यानिमित्त भगवी पताका फडकवण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा 347वा शिवराज्याभिषेक दिन आज राज्यभर साजरा करण्यात आला। मुंबईतही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं 5 ठिकाणी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मुंबईचं प्रवेशद्वार असलेल्या चेंबूर पांजरापोळ इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला। यावेळी भगवे फेटे भगवे झेंडे घेऊन या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असताना राज्यातील सकल मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे किल्ले रायगडावर उपस्थित होते। तर चित्त दरवाजापासून काही कार्यकर्ते हे चालत रायगडावर गेले आणि या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला निर्वाणीचा आरक्षणासंदर्भातला इशारा दिलाय। शिवराज्याभिषेक सोहळा नागपुरातील गांधी गेट जवळील शिवाजी महाराज चौक महाल इथे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला। सकाळी 7 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर आरती करण्यात आली, प्रसाद वितरण करण्यात आला। यावेळेला मान्यवरांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली आणि यावेळेला गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक बंटी शेळके हे उपस्थित होते। यावर्षी कोरोनाचं सावट असल्या कारणानं सलग दुसऱ्या वर्षी अत्यंत साधेपणानं हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखीन एक दस्तऐवज सापडला आणि त्यावर मोडी लिपीतील आणि सोबत मराठी अनुवाद आहे आणि त्यावरही महाराजांची स्वाक्षरी आणि मुद्रा दिसतीये। कोरोनाचं संकट आणि मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंची भूमिका याबाबत संभाजीराजे आपली भूमिका मांडणार असल्याने शिवभक्तांना रायगडावर येण्यास मज्जाव केला होता आणि त्याचमुळे रायगडाला आज छावणीचं स्वरूप आलं होतं। पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता। पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील स्वतः इथे उपस्थित होते। दरवर्षी शिवभक्तांनी न्हावून निघणारा किल्ले रायगड शिवराज्याभिषेक दिना दिवशी धुक्यामध्ये न्हावून निघाल्याचं बघायला मिळालं। रायगडावर जिकडे तिकडे धुकच आज सकाळी पाहायला मिळालं। रायगडाच्या पायऱ्यांवरही धुकं असल्यामुळे या पायऱ्या देखील आज दिसत नव्हत्या। तर हे आल्हाददायक दृश्य आज सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त गडावरती बघायला मिळालं। छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर देखील शिवाजी ट्रेलच्या वतीनं या ठिकाणी आज निवडक मावळ्यांच्या उपस्थितीत पहिल्या द्वाराजवळ शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। तर यावेळी अनेक मान्यवर जे आहेत ते उपस्थित होते। अत्यंत मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा इथे पार पडलाय। वाशिम जिल्ह्यातही दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदा मात्र कोरोनामुळे हा शिवराज्याभिषेक दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मालेगाव या शहरांसह वाशिम जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसंच इतर ठिकाणीही शिवप्रेमींनी भगव्या ध्वजाची गुढी उभारत शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। यावेळी जय भवानी जय शिवराय असा जयघोष करण्यात आला।
तिकडे अकोल्याच्या मूर्तिजापूर इथल्या सह्याद्री प्रतिष्ठान मूर्तिजापूर विभागाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी तरुणांनी या रक्तदान शिबिराला भरभरून प्रतिसाद देत 80 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला। शिवराज्याभिषेक दिनाचा हा सोहळा भुसावळ शहर आणि तालुका परिसरात देखील साजरा करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे मराठा समाज भुसावळ शहर आणि तालुकातर्फे रेल्वे स्टेशन जवळच्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार वाहून अभिवादन करून राज्याभिषेक दिन साजरा केला जातो। आता सध्याची कोरोना परिस्थिती पाहता सध्या अत्यंत साध्या पद्धतीने आणि कोरोनाचे नियम पाळून आजचा दिवस साजरा करण्यात आला आणि यासाठी उपस्थित मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील, कृष्णा शिंदे असे अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, सटाणा असे नाशिकच्या ग्रामीण भागातही आज शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजरा करण्यात आला। यानिमित्त तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह इतर ठिकाणी भगवा ध्वज आणि भव्य गुढी उभारून छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यात आला। यावेळी जय भवानी, जय शिवरायांचा जयघोष करण्यात आला। नाशिकमध्येही जिल्हा परिषदेच्या मुख्यालयावरती भगवा ध्वज आणि गुढी उभारत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते। याशिवाय नाशिक शहरातील सातपूर परिसरातील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त तुळजाभवानीचाही दुग्धाभिषेक घालण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून दुग्धाभिषेक करण्यात आला। तुळजाभवानी देवीनं स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवरायांना तलवार भेट दिली होती आणि त्या तलवारीवरच महाराजांनी राज्य उभं केल्याची आख्यायिका सांगितली जाते आणि त्यानुसार या आख्यायिकेनुसार नवरात्रामध्ये ही तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांची पूजा मांडली जाते। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाची बातमी आहे। मान्सूनपूर्व तयारी जी आहे ती करत मुंबई पालिकेने नाले सफाई 100% पूर्ण केल्याचं कळतंय। मागच्या वर्षी मुंबईतील ज्या सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार पालिकेने तयारी सुरू केली आहे। शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत। कधी जोरात तर कधी हलक्या स्वरूपात पाऊस झालाय। मुंबई शहरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर पूर्व तसंच सायन, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, पश्चिम उपनगरांमध्ये जसं की जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या ठिकाणी देखील पाऊस बरसला आणि त्यामुळे गेल्या काही दिवसात कडक ऊन आणि उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय। तर मुंबईमध्ये 10 जून नंतरच मान्सूनच्या पावसाला खरी सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। वाशिममधून बातमी आहे। वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहर आणि वाशिम तालुक्यातील वाईसह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडलाय। दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालंय आणि असाच जर सलग पाऊस पडला तर यंदा खरीपाच्या पेरण्या लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। बातमी कोकणातून। कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसानं चांगला जोर धरलाय। आज सकाळपासूनच या ठिकाणी धोधो पाऊस बरसतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह इतर तालुक्यांमध्ये देखील पाऊस बरसत असून कालच मान्सून दक्षिण कोकण किनारपट्टीवर दाखल झाला होता आणि आज मोठ्या प्रमाणात जोरदार पाऊस बरसत असल्यानं मान्सून सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। तर मुदतपूर्व मान्सून दाखल झाल्यानं बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय तर शेतकरी आता पेरणीच्या कामांमध्ये व्यस्त झाले। बातमी पुण्यातून। पुणे शहरासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सगळ्यात महत्त्वाची असणारी PMPL बस सेवा उद्यापासून पुन्हा पुणेकरांच्या सेवेत उपलब्ध होत आहे। 50% आसन क्षमतेसह बस सेवेला परवानगी देण्यात आली असून सामान्य पुणेकरांना देखील उद्यापासून PMPLचा प्रवास करता येणार आहे। तर बस कोरोना संसर्गाचं ठिकाण ठरू नये यासाठी PMPL मोठी काळजी घेतली आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आज नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलमध्ये 12 ते 18 या वयोगटातील लहान मुलांवरती कोवॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे। चाचणी करण्यापूर्वी या सर्व मुलांची शारीरिक चाचणी करण्यात आलेली असून पालकांकडून संमतीपत्र देखील भरून घेण्यात आलंय। कोविड प्रतिबंधक लस जी आहे ती 18 वर्षांखालील मुलांना देण्याची ही देशातली पहिलीच घटना आहे। तर या ठिकाणी ICMRच्या मान्यतेनंतर आजपासून नागपूरमध्ये
ही चाचणी जी आहे ती लहान मुलांमध्ये देण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेतर्फे कचरा मुक्त अभियान जे आहे ते सुरू करण्यात आले आणि याच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला आणि अभिवादन केलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.